गाईज, इंग्रजीचं सेंटेन्स ट्रान्सलेट करण्यासाठी ग्रामरचे मोठे मोठे रूल तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, काही क्वेश्चन तुम्हाला स्वतःला विचारायचे आहेत त्या सेंटेन्स बद्दल. कोणते क्वेश्चन? कोण, काय करतो, काय झालं, काय, कोणाला जर असेल तर, कुठे, कधी, कसा आणि का, एवढे क्वेश्चन तुम्हाला विचारायचे आहेत. आणि तुम्हाला जर याचे आन्सर भेटले तर तुमचं सेंटेन्स इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट झालंच म्हणून समजा. आता एक लक्षात ठेवा, सर्वच प्रश्न प्रत्येक वाक्यात असतील असं नाही. काही वाक्यात फक्त 2-3च प्रश्न विचारले तर तुमचं सेंटेन्स पूर्ण पण होईल. जेवढे असतील, जेवढ्याचं तुम्हाला आन्सर भेटते तेवढेच क्वेश्चन तुम्हाला विचारायचे आहेत. एक्झाम्पल बघा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात राहील. तिने काल बाजारात भाजी विकत घेतली. सिंपल सेंटेन्स आहे. क्वेश्चन विचारा. इथे एक लक्षात ठेवा, आता तिने काल बाजारात भाजी विकत घेतली याच्यावरून तुमच्या लक्षात आले असेल की हे जे सेंटेन्स आहे सिंपल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे. इथं तुम्हाला टेन्स ओळखता येणं गरजेचं आहे. जर टेन्स माहित नसेल तर आपल्या चॅनलवरती जावा, तिथे खूप चांगला व्हिडिओ आहे टेन्सेसचा, तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजेल. तो व्हिडिओ नक्की फॉलो करा. आता हे सेंटेन्स सिंपल पास्ट टेन्सचं आहे हे तुम्हाला कळलं. क्वेश्चन विचारा. कोण? तिने. तिने इथं लिहिलं शी. काय करते? विकत घेते. विकत घेते पास्ट टेन्स आहे. विकत घेणे, बाय करणे आणि पास्ट टेन्स असल्यामुळे इथे काय आलं? बॉट आलं. बरोबर. काय? भाजी, व्हेजिटेबल्स. कायच्या नंतर कोणाला विचारा. कोणाला इथे नाहीये, मग ते सोडून द्यायचं आहे तुम्हाला. आणि त्याच्यानंतर कुठे? ऍट द मार्केट. बरोबर, इथे लिहिले ना बाजारात, म्हणून ऍट द मार्केट. कधी? यस्टरडे, म्हणजे काल. इथं वाक्यात आहे कधी आलं, कधीचं आन्सर काय आलं? काल. काल म्हणजे काय? यस्टरडे. आणि कसा आणि का या दोन्ही क्वेश्चनचे इथे आन्सर नाहीये, ते सोडून द्या, डॅश द्या. तुमचं सेंटेन्स काय होईल? शी बॉट व्हेजिटेबल्स ऍट द मार्केट यस्टरडे. शी बॉट व्हेजिटेबल्स ऍट द मार्केट यस्टरडे. क्लिअर झालं इथंपर्यंत? कळलं तुम्हाला? नेक्स्ट, आम्ही उद्या घरी जेवू. आता बघा, आम्ही उद्या घरी जेवू याच्यावर लक्षात आलेलं असेल की तुमचं सेंटेन्स जे आहे फ्युचरचं आहे, ते पण सिंपल फ्युचर टेन्सचं. आणि सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आपण काय यूज करतो? विल. क्लिअर? टेन्सेस महत्वाचे आहेत. विचारा क्वेश्चन. कोण? आम्ही. बी. इथे काय करते किंवा काय झालं? विल ईट. आपण म्हटलो ना जेवू, विल ईट. काय? आता इथे कायचा आन्सर नाही, मी तुम्हाला सांगितलं ज्याचे आन्सर भेटतात तेच लिहायचं आहे. हे आपण सोडलं. इथे कोणालाच पण आन्सर नाहीये, ते पण आपण सोडून द्यायचं आहे. वेअर, कुठे म्हटलं आहे? ऍट होम, म्हणजे घरी. कुठे? ऍट होम. वेन म्हणजे कधी. टुमॉरो, उद्या म्हटलं आहे ना, म्हणून इथे वेन, उद्याचं काय आलं? टुमॉरो. आता कसा आणि का, इथे सुद्धा याचं आन्सर नाहीये, सोडून दिलं. आपलं सेंटेन्स काय होईल? वी विल ईट ऍट होम टुमॉरो. वी विल ईट ऍट होम टुमॉरो. क्लिअर? नेक्स्ट सेंटेन्स, मी आज शाळेत पटकन जातो. मी आज शाळेत पटकन जातो. सेंटेन्स वाचा. सेंटेन्स वाचल्यानंतर टेन्स बघा कोणता आहे, लक्षात आलेला असेल. सिंपल प्रेझेंट टेन्स आहे इथे. आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण काय करतो? वर्बला काय करतो? एस किंवा ईएस लावतो अकॉर्डिंग टू सब्जेक्ट. ही, सी, इट सब्जेक्ट असेल तर वर्बला एस किंवा ईएस लागतो, नाही तर लागत नाही. क्लिअर? हे तुम्हाला जर डिटेलमध्ये पाहिजे असेल तर यावरती सुद्धा व्हिडिओज आहेत, ते नक्की तुम्ही फॉलो करा. कोण? आय. काय करतो किंवा काय झालं? इथं काय करतो? जातो, गो. काय? कायचं इथं काही आन्सर नाहीये. कोणाला? त्याचं पण आन्सर नाहीये. कुठे? टू स्कूल, शाळेत म्हटलं आहे टू स्कूल. कधी? आज, टुडे. कसा? क्विकली. इथे कसाचा आन्सर आहे क्विकली. आणि का, याच इथे आन्सर नाहीये. का कधी येईल तुमच्या सेंटेन्स मध्ये माहिती? जेव्हा क्वेश्चन विचारला असेल तेव्हा काचा इथे आन्सर तुम्हाला भेटेल.
पण इथे आन्सर का, इथे क्वेश्चन विचारला नाहीये म्हणून काचा आन्सर नाहीये. आपलं सेंटेन्स काय होईल? आय गो टू स्कूल टुडे क्विकली. ऍज अ पॅटर्न हे सेंटेन्स झालं. इथे एक टिप लक्षात ठेवा, जेव्हा क्विकली, हॅपीली, स्लोली, केअरफुली असे ऍडवर्ब येतात, हे काय करतात? वर्बला प्रेझेंट करतात, म्हणजे वर्ब विषयी माहिती सांगतात, बरोबर? म्हणून जनरली हे वर्बच्या नंतर घ्यायचे असतात, बरोबर? आता मग हे सेंटेन्स कसं होईल आपलं? आय गो टू स्कूल क्विकली टुडे. आय गो टू स्कूल क्विकली टुडे. इथं आपण जे पहिलं बनवलं होतं आय गो टू स्कूल टुडे क्विकली, असं न होता आय गो टू स्कूल क्विकली टुडे. रूल काय सांगितला? कारण ते वर्बला प्रेझेंट करतात म्हणून वर्बच्या नंतर लिहायचं आहे. तो दररोज ऑफिस मध्ये काळजीपूर्वक काम करतो. सिंपल. तसंच प्रश्न विचारायचा आहे. कोण? तो. काय करतो? काम करतो. काय? इथे कायचा आन्सर कामच आहे. कोणाला? इथे त्याचा आन्सर नाहीये. कुठे? ऑफिस मध्ये. कधी? दररोज. कसा? काळजीपूर्वक. का? याचा आन्सर इथे नाहीये, बरोबर? जेवढे आन्सर आहेत तेवढेच आपण घ्यायचं आहे. आणि एक्झॅक्टली जसे आम्ही क्वेश्चन विचारते त्याच क्रमाने, म्हणजे त्याच स्टेपनं तुम्हाला क्वेश्चन विचारायचा आहे आणि अगदी तसंच सेंटेन्स बनवायचं आहे. आपलं सेंटेन्स काय होईल? ही वर्क्स केअरफुली ऍट द ऑफिस एव्हरी डे. ही वर्क्स केअरफुली ऍट द ऑफिस एव्हरी डे. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल केअरफुली मी वर्कच्या नंतर का लिहिलं? कारण जसं पहिले मी तुम्हाला सांगितलं की क्विकली, हॅपीली, स्लोली आलं तर हे काय करतात? वर्बला रिप्रेझेंट करतात, म्हणून ते जनरली वर्बच्या नंतर लिहायचं आहे. इथपर्यंत क्लिअर झालं? आता इथे एक ट्रिक तुमच्या लक्षात घ्या. जेव्हा हू प्लस वर्ब एवढं सेंटेन्स मध्ये असतं तिथे मात्र तुम्हाला हे ऍडवर्ब शेवटीला लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, ही रन्स क्विकली, म्हणजे तो पटकन धावतो. हे जे सेंटेन्स आहे याच्यामध्ये जे क्विकली आहे इथे तुम्हाला हे लास्ट लिहायचं आहे, कारण याच्यात फक्त काय आहे? हू प्लस वर्बच आहे, म्हणून इथे क्विकली लास्टला येईल. क्लिअर? ती काल घरी आनंदाने गाणं गात होती. आता ती काल घरी आनंदाने गाणं गात होती. सेंटेन्सचं तुम्हाला टेन्स लक्षात आलेला असेल. टेन्स कोणता आहे? कॉन्टिन्युअस पास्ट टेन्सचा टेन्स आहे. एवढं लक्षात आलं? क्वेश्चन विचारा. हूचं आन्सर काय आलं? शी. कोण काय करते? वॉज सिंगिंग. गाणं गाते ना, गाणं गात होती, वॉज सिंगिंग. काय? अ सॉन्ग. कोणाला? इथं त्याचं आन्सर नाहीये. वेअर म्हणजे कुठे? ऍट होम. वेन? यस्टरडे. आणि हाऊ? हॅपीली. क्लिअर? इथे का आणि हुमचं आन्सर नाहीये. सेंटेन्स काय होईल? शी वॉज सिंगिंग अ सॉन्ग हॅपीली ऍट होम यस्टरडे. शी वॉज सिंगिंग अ सॉन्ग हॅपीली ऍट होम यस्टरडे. हॅपीली आपण वर्बच्या नंतर का लिहिलं त्याचं तुम्हाला लक्षात आलेलं असेल. क्लिअर झालं इथे? गाईज, एकदा काही सवय लागली की इंग्रजी भाषांतर आणि इंग्रजी बोलणं दोन्हीही तुम्हाला खूप इझी जाणार आहे. फक्त तुम्हाला डेली याची काही सेंटेन्स वरती प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून हे सगळं काही तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये हे सगळं काही काय फिट झालं पाहिजे. जेव्हाही सेंटेन्स येईल तेव्हा फटाफट मनातल्या मनात असे क्वेश्चन विचारायचे आणि फटाफट ते सेंटेन्स बनवून टाकायचं आहे. इथे तुम्हाला ग्रामरचं खूप सारी वर्ब, ऍडवर्ब, हेल्पिंग वर्ब हे सगळं काही लक्षात ठेवून खूप सारी जम्बलिंग करून बसायची गरज नाही. सिम्पली क्वेश्चन विचारून तुम्हाला ते पुट करायचं आहे आणि एक चांगलं सेंटेन्स बनवून तुम्हाला इंग्लिश मध्ये बोलायचं आहे. नवनवीन असताना तुम्हाला याचा थोडंसं ट्रिकी जाईल, पण जसजशी याची सवय होईल तसं तुम्हाला एका सेकंदात हे सेंटेन्स तुमचं ट्रान्सलेट होईल. गाईज, अशा प्रकारे तुम्हाला सेंटेन्स ट्रान्सलेट करायचे आहेत. जगातलं कोणतंही सेंटेन्स याच पद्धतीने तुम्ही ट्रान्सलेट करू शकणार आहात. याच्यावरती तुम्हाला प्रॅक्टिस सेंटेन्स पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती प्रॅक्टिस सेंटेन्स दिले जातील. टेलिग्राम चॅनलला फॉलो करा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. कोण? काय करतो? काय झालं? काय? कोणाला? जर असेल तर कुठे? कधी?
कसा आणि का एवढे क्वेश्चन तुम्हाला विचारायचे आहेत. आणि तुम्हाला जर याचे आन्सर भेटले तर तुमचं सेंटेन्स इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट झालंच म्हणून समजा.